बारामती येथे आयोजित कृतज्ञता स्नेह मेळावा कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी राज्याच्या अर्थ खात्याबाबत महत्त्वाचे विधान करत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे परत येईल अशी अपेक्षा आहे असे सांगितले। बारामती पंचायत समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सहवासात काम केलेले आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जय पवार यांनी देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करत अजितदादांच्या निधनाबद्दल भावनिक शब्दात श्रद्धांजली वाहिली। अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसल्यामुळे विकास कामे रखडली असल्याची चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात तसे काही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती असे त्यांनी सांगितले। यापुढे बोलताना जय पवार म्हणाले की मुख्यमंत्र्यांशी याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे। अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येईल अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्रातील जनते इतकीच आम्हालाही या विषयाची काळजी आहे, कारण अजित पवार आमचे वडील आहेत। याच कार्यक्रमात त्यांनी बारामती येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहितीही दिली। दरम्यान राज्याच्या अर्थ खात्याचा कारभार सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कधी सोपवले जाईल याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। आज आपल्याला सोडून 5 महिने झाले, पण आज ही इमारत बघून दादाच सगळीकडे दिसतात, दादांची सूचना दिसतात, दादांचे बारकाईचं लक्ष दिसतं। आता मी तुम्हाला सांगतो, हे जे एसीज लावलेत आणि स्पीकर लावले त्याच्यातला एक पण स्पीकर थोडा खालतीवरती असला असता तर दादांनी लगेच सांगितलं असतं की ते थोडं चुकीचं आहे, तिथं लक्ष घाला। तुम्हाला सांगू इच्छितो की बारामतीमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रभर जे दादांचे विकासाचे कामाचे स्वप्न होते ते आपल्या सर्वांना पूर्ण करायचे। आपल्या सर्वांना इथं जनतेने निवडून आणले, जनतेसाठी आपल्याला तसं काम करायचंय। आज दादांसाठी वहिनींसाठी सर्वच बारामतीकरांनी एक इतिहास घडवला की वहिनींना देशातल्या जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून आणलं। तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि सगळ्यांच्याच मनात ती एकच भावना आहे की दादा आपल्याला एवढ्या लवकर सोडतील, कोणालाच कधी नव्हतं वाटलं। काय लोक बोलले 25 वर्ष, मी तर बोलतो 30-40 वर्ष जरी दादांनी राजकारणातनं बाजूला बसायचं ठरवलं असतं, पण तरी ते आपल्याला सारखंच मार्गदर्शन करत शिकवत गेलं असे। नवीन युवा पिढीला, युवती पिढीला सगळ्यांनाच मार्गदर्शन करत अजून खूप भविष्य आपल्याला दादांबरोबर सर्वांनाच तसं भावना होते की आपण भविष्यात त्यांच्याबरोबर राहू। सर्व बोलतात की आपलं अर्थ खातं अजून आपल्याकडे नाही आलंय म्हणून काय काय ठिकाणी आपले विकास कामं थांबलेत, तसं नाहीये। त्यावेळेस काय झालं, दादा आपल्याला सोडून गेले, अर्थसंकल्प तिथं जवळ होता, त्याच्यामुळे सीएम साहेबांनी ठरवलं की त्या क्षणाला ते अर्थ खातं त्यांच्या जवळ ठेवतील। आता पण काही दिवसापूर्वी पारदादाची वहिनी साहेबांची आमची तशी चर्चा झाली। सीएम साहेब बोलले की लवकरात लवकर आपलं अर्थ खातं आपल्याकडे तसं येईल आणि तसेच भविष्यातले जे दादांचे विकास कामाचे स्वप्न होते ते आपण पूर्ण करूया। तुम्हाला माहिती आहे दादांचं विजन नाही तर त्यांचे दूरदृष्टी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की किती चांगली होती, किती बारकाईने ते बघायचे। मला माहिती आहे की भरपूर बारामतीतले विकास कामं थोडे अडथळलेत, नाही तर थोडे हळू झालेत। त्यातल्या त्यात आज खडतोडेजी पण बोलले की प्रशासनावरती लक्ष तिथं द्यायला पाहिजे। माझ्या पण कानावरती आलं की काय अधिकारी व्यवस्थित काम नाही करत आहेत, आधीसारखं करत नाही आहेत। पण त्याच्यासाठी मी तुम्हाला खात्री घेऊन सांगतो, आता वहिनी साहेब आहेत, पारद आहेत, जरी ते मुंबईत जास्ती असतील नाही तर पारदांचं जास्ती लक्ष दिल्लीमध्ये असेल, तसंच मी इथं तुमच्याबरोबर आहे आणि तिथं कुठल्याही अधिकाऱ्यांनी तिथं व्यवस्थित काम नाही केलं मी ते वहिनींपर्यंत पारदापर्यंत पोहोचवणार आहे। आणि मग जर बदल आणायची गरज आली आपण तिथं बदल करायचा, कारण आपले दादांचे काम कुठे त्या कामाला कमीपणा वाटून द्यायला नाही पाहिजे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।